यापूर्वी देखील मोठे गट फुटून इतर ठिकाणी जाणं, इतर पक्षात पक्षांतर करण्याचे प्रकार महाराष्ट्रामध्ये घडलेत, पण अत्यंत गोपनीय पद्धतीने ते केलं जातं। अशा पद्धतीनं बैठकीतल्या बातम्या बाहेर सांगितल्या जात नाहीत। नुसताच शिवसेनेला दबाव टाकण्याचा हा प्रकार तर नाही ना, अशी एक चर्चा होती। पण एकूण पुढे काळ काय या सगळ्या संदर्भामध्ये आपल्याला सांगतो हे पाहणं खरंच महत्त्वाचं ठरणार आहे। तर इकडे प्रदेश काँग्रेसच्या नेतृत्वावरती नाराज असलो तरी काँग्रेस सोडणार नाही असा खुलासा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणेंनी केलाय। मला ना शिवसेनेकडून ऑफर आहे ना भारतीय जनता पक्षाकडून, पण काँग्रेसमधलेच नेते माझी बदनामी करतायत असा आरोप राणेंनी झी 24 तासवरच्या रोखठोक कार्यक्रमामध्ये केला। विधानसभा निवडणुकीपूर्वी भूकंप घडवणार असल्याचा गौप्यस्फोटही त्यांनी यावेळी केला। ऑफर आला मला कोण भेटला असं काही झालेलं नाहीये। अनेक जण शिवसेनेचे आमदार भेटले, मंत्री भेटले, दादा या ना। तसे बीजेपी वाले अरे साहब क्यों नहीं आ रहे। अरे मग त्यांच्याशी हे बोललं, नेत्याशी कुठल्याशी बाबा मी जाण्याची मानसिकता केली आणि बोललो, असं काही नाही। काय घडवायचे नारायण राणेंना 2019च्या विधानसभा निवडणुकीच्या आधी? अगोदर सांगितलं त्यातलं रहस्य निघून जाईल। काहीतरी गोपनीय ठेवायला लागतं। मी म्हणालो सिंधुदुर्गात मी असे छोट्या मोठ्या गोष्टी करतो, भूकंपच करतो। तसं जेव्हा काही मला वाटेल की हे आपल्यासाठी जनतेसाठी योग्य आणि मी जे करीन महाराष्ट्राच्या जनतेसाठी करीन। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।